प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ समाजसेवक तानाजी तांबे. तर समाजसेवक त्यांना का म्हणतो असा प्रेक्षकांना प्रश्न पडणं साहजिक आहे. ते सुरुवातीला कुठल्या पक्षात होते, नंतर त्यांनी कुठल्या पक्षाचं विधानसभेला काम केलं, लोकसभेला काम कोणाचं केलं आणि आता सध्या कोणाचं काम करतायत आणि कोणाच्या कामावर खुश आहेत हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे. परंतु त्यांचं सध्या असं म्हणणं आहे की मी सध्या कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी समाजसेवक आहे. चांगल्याला चांगलं म्हणायचं अशा प्रकारचं धोरण पॉलिसी 2025 पासून त्यांनी अवलंबली आहे. त्यांना अशी सुबुद्धी का सुचली किंवा परिवर्तन का झालं, त्याच्या पाठीमागं काही दडलंय का, काही वजन ठेवलंय का, हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. तानाजी शेठ नमस्कार. नमस्कार वाणी साहेब. तांबे साहेब, तुमचं आम्ही कार्य पाहतो. सुरुवातीपासून तुम्ही एक लढवय्ये आहे, अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही लढत असता, पण एका ठिकाणी स्थिर थांबत नाही, असं का होतं? वाणी साहेब, मी मागील 12 वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये सामाजिक काम, सर्वसामान्य नागरिकावर अन्याय झाला तर त्यांच्या बाजूने लढा देणं, त्यांना न्याय देणं हे मी काम करत आलो आहे. मागील 2024च्या कालखंडामध्ये मी मनसे जुन्नर तालुका अध्यक्ष होतो. विधानसभा आली. विधानसभेला मी आदरणीय माजी आमदार अतुलशेठ बेनके यांच्या कामावर प्रभावित झालो आणि मी मनसे जुन्नर तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्या माध्यमातून मी विधानसभेला अतुलशेठ बेनके यांचं काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. कशाची अपेक्षा न ठेवता मी त्यांच्या विधानसभेच्या कालखंडामध्ये संपूर्ण 20 दिवस कार्यान्वित होतो. माझ्यावर बरेच लोकांचे आरोपही झाले की अतुल बेनकेंकडून यांनी पैसे घेतले असतील म्हणून हा पोपटासारखा बोलतोय. पण माझी जनतेला आणि सर्वसामान्य नागरिकाला विनंती आहे, कुणी निंदा कुणी वंदा, माझा समाजसेवेचा धंदा. मी कोणाकडनंही एकही रुपया घेतला नाही आणि घेणार सुद्धा नाही. तानाजी शेठ माफ करा, मला थोडं थांबवतो. ही एवढं सगळं करताना थोडा खर्च येतोच. 4 कार्यकर्ते गोळा करणे, त्यांना चहा पाजणे, त्यांचा नाश्ता पाण्याचा खर्च करणे, हा खर्च करतं कुठं? साहेब, मला 5 एकर जमीन आहे. त्या शेतीच्या उत्पन्नातून येणारं उत्पन्न त्यातला एक स्रोत मी 25 ते 30 हजार रुपये ह्या समाजसेवेसाठी वाहून घेतलेले आहे. घरचे काय म्हणत नाही? घरचे कोणाचाही विरोध नाही. तुम्ही माझ्या घरी जा, माझ्या पत्नीची मुलाखत घ्या, माझ्या मुलाची मुलाखत घ्या, त्यांनाही विचारा की पप्पा घरातून पैसे नेतात का बाहेरचे पैसे घरात आणतात, तेही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. नोकरी करण्यापूर्वी तानाजी तांबे हे तुमच्या नातेवाईकांना किंवा गावालाच माहिती असेल. नोकरी सोडल्यानंतर तुमचा समाजसेवक जागा झाला. साहेब, मी नोकरीत असताना सुद्धा माझ्या कार्यक्षेत्रात, मुलुंड कार्यक्षेत्रात सामाजिक काम करत होतो. फक्त मला काही बंधनं होती, त्याच्यामुळे मी ते काम असं वाहत गेलो नाही. येणाऱ्या लोकांच्या अडचणीला मी त्यांच्या त्या निवारण करत गेलो. पण समाजसेवेचा वसा हा पहिल्यापासून माझ्या अंगी आहे. आता मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणाले की विधानसभेला मी अतुल बेनके यांचं काम केलं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं काम केलं. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. लोकसभेला कोणाचं काम केलं? लोकसभेला आदरणीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे त्यांनी वरून आदेश दिला त्याप्रमाणे आम्ही अमोलजी कोल्हे साहेबांचं काम केलं आणि तेही काम आम्ही प्रामाणिकपणे केलं. तर विधानसभा निवडणुकीला तुम्ही सत्यशील शेरकर यांना टार्गेट केलं, त्यांच्यावर तुम्ही खूप टीका करायची, असे वेगवेगळे फाईल ओपन करायचे. CNG प्रकल्प असेल, कारखान्याचा बारदान विषय असेल किंवा अनेक विषयावर तुम्ही त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. शरद सोनवणे यांच्यावर त्यावेळेस तुम्ही फारशी टीका केलेली आठवत नाही. दुसरे अपक्ष उमेदवार आशाताई बुचके यांच्यावर पण तुम्ही टीका केली नाही. केवळ सत्यशील शेरकर यांनाच टार्गेट का करत होते? वाणी साहेब, आपण विचारलेल्या प्रश्नाचं विश्लेषण मी करतो.
की मी मागील मुंबई कार्यक्षेत्रात असताना सहकारामध्ये काम करत होतो, त्याप्रमाणे मला सहकाराचा थोडा अभ्यास ज्ञात आहे. त्याप्रमाणे मी कारखान्याची माहिती काढली आणि त्या माहितीच्या द्वारे मी कारखान्यात चाललेला भ्रष्टाचार या संदर्भात त्याचा विधानसभेला वाहापोह केला. विधानसभा संपल्यानंतर माझ्याकडे कुणी एकही शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आला नाही की माझी ऊसाची गाडी, ट्रॅक्टर, ट्रक हा प्रायव्हेट वजन काट्यावर तानाजी तांबे तुम्ही घेऊन चला असा कोणीही म्हणायला आला नाही. मग मी एवढा आग तांडव केला, आग पाखड केला. मग लोक आजही कारखान्यावर विश्वास ठेवून कार्यान्वित आहेत. मग मी त्यांचा भ्रष्टाचार काढूनही माझ्याकडे कोणी डॉक्युमेंट मागायला आलं नाही किंवा कारखान्याच्या विरोधात तुम्ही बोलताय हे कितपत सत्य आहे याची पडताळणी करायला सुद्धा साहेब तालुक्यातून एकही माणूस माझ्याकडे डॉक्युमेंट त्याचे कागदपत्र मागण्यासाठी आला नाही किंवा आमच्या ऊसाच्या गाडीचं वजन प्रायव्हेट काट्यावर करा म्हणून म्हणायलाही कोणी आलेला नाही. तानाजी शेठ, विधानसभेला तुम्ही शेतकऱ्यांवर जे आरोप केले पण ते केवळ मनोरंजन होतं की आरोप खरेच आहेत? साहेब, आजही मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझे आरोप खरे की खोटे हे ज्यावेळी तुम्ही कागदावर बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. पण माझी जुन्नर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मी विनंती केली होती, पण एकही ऊस उत्पादक शेतकरी माझ्यापर्यंत त्या संदर्भात विचारणा करायला आलेला नाही. त्याचं मला दुःख झालं. आणि त्याच्या माध्यमातून जर कोणाला ऊस उत्पादक शेतकऱ्याला कारखान्यासंदर्भात काही पडलेलं नाही, मी माझ्या बेंबीच्या देठापासून ओरडून त्याचा जर काही फायदा होत नसेल तर म्हणून वाणी साहेब मी ठरवलं की कारखान्याला आपण न्यूट्रल राहायचं, शांत बसायचं. तर मला सांगा, विधानसभेला तुम्ही एवढे आरोप केले, अतुल शेठ बेनके यांच्याकडनं रुपये घेतला नाही असं म्हणताय. घेतले नाही घेतले तुम्हाला माहिती, किंवा असं कोण पुरावा ठेवून पैसे घेत नाहीत, तुम्ही घेतले नसतील म्हणजे आमचं काही म्हणणं नाही. आता तुम्ही शेतकऱ्यांना सॉफ्ट कॉर्नर देताय, काही वजन ठेवलं? वाणी साहेब, आजही तुम्ही अतुल बेनके साहेबांना विचारा की तानाजी तांबेने तुमच्या सोबत 20 दिवस जे काम केलं विधानसभेला, तुम्ही त्यांना काय तुम्ही वजन ठेवलं का, काही पैसे दिलेत का, ते तुम्हाला सांगतील. तसं कोण सांगेल का पैसे दिले म्हणून? बरं साहेब, माझं मन मला सांगताय ना. अच्छा, तर मी तुमच्या मनावर आम्ही प्रेक्षकांनी विश्वास ठेवला. मी निष्कलंक आहे, मी भ्रष्टाचार केलेला नाही, मी त्यांच्या पैशाला हात लावलेला नाही. आणि आजही सांगतो की सत्यशील शेरकर हा माझ्या मामाचा मुलगा असून विधानसभेला त्यांच्या विरोधात विधानसभेमध्ये जुन्नर तालुक्यात बोलणारा एकमेव तानाजी तांबेच होता. दुसरे कोणीही शेतकऱ्यांच्या विरोधात आरोप केले नाहीत. वाणी साहेब, माझ्या मामाच्या मुलावर मी गंभीर आरोप केले. आरोप करूनही त्यांनी आज माझ्यावर कोणत्या प्रकारची दावा कोर्टात दाखल केला नाही. मी त्यांना दावाही दाखल करा म्हणत होतो पण त्यांनी केला नाही. दुसरा मुद्दा वाणी साहेब, आजही जर विधानसभेला ऊस उत्पादक शेतकरी माझ्यापर्यंत ओतूर परिसरातले आले असते किंवा बाहेरचे आले असते विचारणा करण्यासाठी की तानाजी तांबे आमची ऊसाची गाडी, ऊसाचा ट्रक तुम्ही प्रायव्हेट वजन काट्यावर घेऊन चला, असं एकही ऊस उत्पादक शेतकरी माझ्याकडे आलेला नाही. मग माझं मनोगत मी थोडं मनाशी विचार केला की मी करतोय कोणासाठी, मी बांधतोय कोणासाठी, हा त्रागा मी कशासाठी करतोय की माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी. पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जर काय पडलं नसेल तर साहेब मी त्याची आग पाखड करून त्यातनं काही निष्पन्न होणार नाही हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळं मी ठरवलं की कारखान्याला आपण शांत बसावं, जे होईल ते डोळ्याने पाहत राहावं असं मी ठरवलेलं आहे. आता 2029 पर्यंत तुम्ही आम्ही जगू नाही, माहीत नाही काय होईल. तर 2029ला पुन्हा शेरकर, बेनके, सोनवणे, बुचके अशी लढत झाली तर पुन्हा बेनकेंच्या सोबत आणि पुन्हा शेरकरांवर टीका? साहेब,
25 ते 29च्या कालखंडामध्ये जो माझी लोकप्रतिनिधी तालुक्याला सर्वसामान्य नागरिकासाठी काम करेल त्या लोकप्रतिनिधीच्या बरोबर सोबत मी काम करेल. नाही, मुद्दा क्लिअर आपण करू. तुम्ही बेनकेंच्या सोबत राहाल की नाही माहीत नाही 29ला, पण 29ला जर शेरकर हे उमेदवार राहिले तर तुम्ही जे 24ला आरोप केले ते आरोप कंटिन्यू करणार का शेरकरांना मिस्टर क्लीन सर्टिफिकेट देणार? वाणी साहेब, 2029 नंतर येणारा कालखंड 2000 या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जो लोकप्रतिनिधी माझी जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय देईल, त्यांच्या अडीअडचणीला उभा राहील, त्या प्रतिनिधीच्या मागे आम्ही तत्पर उभे राहू. तांबेसाहेब, माझा प्रश्न सरळ आहे. 2029ला अतुल बेनके, विद्यमान आमदार शरददा सोनवणे, आशाताई बुचके, सत्यशील शेरकर असा चौरंगी सामना झाला तर तुमचं म्हणणं असं आहे जो चांगलं काम करेल त्याच्या पाठीशी उभे राहील. समजा शेरकर जनतेची सेवा चांगली करत राहिले तर तुम्ही केलेल्या आरोपांचं काय? मग आरोप खोटे होते का? आजही सांगतो वाणी साहेब, मी केलेले आरोप जर तुम्हाला खोटे वाटत असेल तर तुम्हाला मी माझ्या फायली देतो. त्या फायलीच्या माध्यमातून आपण चेक करा आणि जनतेसमोर दाखवा की तानाजी तांबेंनी आरोप फेक केलेले आहेत, खोटे केलेले आहेत. पण मला आता त्याच्यात जायचं नाही. कारण का, मी ज्यांच्यासाठी भांडत होतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, पण एकही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी माझ्यापर्यंत आला नाही की ही माझी गाडी प्रायव्हेट वजन काट्यावर घेऊन जा, त्याचं वजन करा आणि कारखान्याच्या काट्यावर वजन करा. याच्यातली तफावत 500 किलो आहे की नाही ती बघा. कोणी आला नाही. याच्यावरून असं वाटतं वाणी साहेब, मी आबैल मुझे मार केले. मी एवढा अभ्यास करून सगळं काही करून मी कोणासाठी केले? ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी केले. ते करून जर एकही तालुक्यातून एकही शेतकरी माझ्याकडे येत नसेल तर माझं दुर्दैव म्हणावं लागेल. उद्या शेतकरी असं म्हणाले की तानाजी तांबे, ठीक आहे, मधल्या काळात आम्ही तुमच्याशी संपर्क नाही करू शकलो, आता आम्हाला तुमच्याशी संपर्क करायचा आहे, आमचं नेतृत्व तुम्ही करा. जरूर साहेब, मी सर्वसामान्य नागरिकाच्या नेतृत्वासाठी, सर्वसामान्य नागरिकाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तानाजी तांबे 24 तास तत्पर सेवेत आहे. नाही, मुद्दा तुम्ही समजून नाही घेतला. तुम्ही जे काय म्हणाले की मी सत्यशील शेरकरांवर जे आरोप करत होतो त्या आरोपासंदर्भामध्ये एकही शेतकरी मला जॉईन झाला नाही, त्यामुळे करायचं कोणासाठी? तर शेतकरी साथ देत नसतील तर आपण सोडून देऊ शकतो. पण पुन्हा शेतकरी जर जॉईन झाले आणि तुमची फाईल ओपन करा म्हणाले तर तानाजी तांबेंची भूमिका काय राहील? जरूर, शेतकऱ्यांनी जर मला पाठिंबा दिला, माझं नेतृत्व स्वीकारलं आणि कारखान्यात त्यांना जर न्याय मिळत नसेल, कुठे काही अडीअडचणी येत असतील तर त्या अडीअडचणी निवारण करण्यासाठी तानाजी तांबे त्यांच्या सेवेत तत्पर राहील. त्या एका मुद्द्यावर आपण चर्चा खरी करू. सत्यशील शेरकर यांनी विधानसभेला तुम्हाला काही द्यायचा प्रश्न नाही, तुम्ही त्यांच्या विरोधात टीका करत होते. अतुल शेठ बेनकेंनी तुम्हाला काही दिलंच नाही असं तुम्ही म्हणताय. सत्यशील शेरकर तुमचे पाहुणे आहेत असंही तुम्ही त्याला लॅमिनेशन लावता. दाराआड चर्चा काय झाली? शेरकरांचे गोडवे का गाता? साहेब, मी आजही तुम्हाला तेच सांगतोय आणि उद्याही मी तेच सांगणार आहे की विधानसभेला त्यांच्या विरोधात बोललो, निवडणूक झाली, निकाल लागला, कारखाना चालू झाला, मग तालुक्यातून एकही ऊस उत्पादक शेतकरी तानाजी तांब्यापर्यंत आला का? माझी गाडी वजन काट्यावर खाजगी न्या म्हणाला नाही. मग मी कोणाच्या बाजूने भांडायचं आणि कशासाठी भांडायचं? जर ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्यांचं पडलं नाही, त्यांना ॲज इट इज कारखाना चांगलं काम करतोय वाटत असेल तर मी माझी आग पाखड करून कोणासाठी करायची साहेब? तुम्ही आता सध्या विद्यमान आमदार शरद सोनवणे यांचे पण गोडवे गाताना दिसता. टोल नाक्याचा विषय, आज तारीख आहे 25 तारखेच्या अगोदर 2-3 दिवस शरददा म्हणाले तर आपण सोमवारी टोल नाका बंद करू. त्याच्या अगोदर 3 दिवस त्यांनी तिथे आंदोलन केलं होतं. आंदोलन केल्यानंतर म्हणाले मंगळवारी टोल नाका बंद होईल. मंगळवारी म्हणाले 25 तारखेला टोल नाका बंद होईल. मधल्या काळात तुम्ही टोल नाक्यावर गेले, तुमचं आणि विद्यमान आमदारांचा फोन झाला, तिकडनं जे काय बोलले ते आपण सगळ्यांना दाखवलेलं आहे. तेव्हा तुम्ही सोनवणेंच्या प्रेमात पडले. तुम्ही म्हणाले शरद सोनवणे कामाचा माणूस आहे, ते जर या विषयी संदर्भात शेतकऱ्यांच्या सोबत राहिले तर हा तानाजी तांबे शरद सोनवणेंच्या सोबत. अजय वाणी साहेब, टोल नाक्या संदर्भात माझं स्टेटमेंट आणि मी त्या ठाम मताशी आहे
की डुंबरवाडी टोल नाका ते पारनेर टोल नाकामधलं अंतर 55 किलोमीटरचं आहे आणि शासनाने नियमावली आहे 60 किलोमीटर. डुंबरवाडीचा पारनेर टोल नाका सुद्धा अवैध आहे, चुकीच्या पद्धतीने बसवला आहे. मग तो कोणी बसवला? केंद्रातनं बसवला, महाराष्ट्र शासनाने बसवला. मग त्याच्या मागे कोण कमिशन खाते, आजही कोण घेते, हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याचप्रमाणे चाळकवाडी टोल नाका ते संगमनेर टोल नाका कोण घेते म्हणजे तानाजी तांबे सुरेश वाणी घेतात का कोण? नाही नाही नाही, अहो हे सर्वसामान्याला कळतंय ना. आपल्यालाच माहित आहे, सामान्याला काय माहिती आहे? अहो साहेब, वाणी साहेब, याच्या मागं काय दडलंय हे सर्वांना ज्ञात आहे. तुम्ही नुसतं म्हणता टोल का झोल. टोल में झोल. बोल आमदार बोल, खासदार बोल, कोणी बोलायला का मागत नाही. जर अवैध पद्धतीने जर टोल बसवले असतील, दोन्ही चाळकवाडी आणि डुंबरवाडी दोन्ही टोल मधलं अंतर 60 किलोमीटरच्या आतलं आहे, 55 किलोमीटर आहे. मग एवढे वर्ष जुन्नरकरांचा पैसा लुटला की नाही? आज नाहक लोकांना भरून लागलेत. सर्वसामान्य नागरिक येतो, मुंबईवरून जातो, त्याला फास्ट ट्रॅक नसतो, तर फास्ट ट्रॅक नाही तर त्याला 110 रुपये घेतले जातात. म्हणजे 55 अधिक 55 त्याच्या खिशातले 110 रुपये निघून जातात. मग ते 55 रुपये कोणाला जमावतात? शासनाकडे जमावतात. मग हे टोलचे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार शासनाला दाखवतात का हे आमच्याकडे जे विदाऊट याच्यामधनं पैसा आलेला आहे फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून, ज्या गाडीला फास्ट ट्रॅक नाही तो पैसा तो कुठे जातो साहेब? त्याचं उत्पन्न किती आहे? महिन्याला उत्पन्न किती आहे? महिन्याला टोलचं कमिशन कोण खाते? साहेब हे सगळं काय ज्ञात आहे. सर्वसामान्य नागरिकाला माहीत आहे की टोलमध्ये झोल काय. माझी साहेब आजही तीच मागणी आहे. शरद दादांना मी सांगणार, अमोलजी कोल्हे साहेबांना सांगणार की साहेब डुंबरवाडी टोल नाका आणि चाळकवाडी टोल नाका ही दोन्ही टोल नाके बंद झाले पाहिजे. जर आमदार साहेब उपोषणाला बसले नाहीत, खासदार साहेब रस्त्यावर बसले नाहीत, पण तानाजी तांबे समाजसेवक हा दोन्ही टोल नाक्यासाठी आंदोलन करणार. तर मला सांगा, तुम्ही म्हणताय सामान्य माणसाला माहिती आहे टोलचं कमिशन कोण घेतं ते. तानाजी तांबे असामान्य, मी सामान्य माणूस, मलाच माहित नाही कमिशन कोण घेते. साहेब टोल प्लाझा जर तुम्ही तो उघडला, याच्यामध्ये केवढं मोठं झोल आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरेंनीच त्यावेळी सांगितलं होतं आणि आजही राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मुंबईमध्ये लाईट व्हेकलला टोल माफ झालेला आहे. जर मुंबईमध्ये लाईट व्हेकलला टोल माफ होतोय तर ग्रामीण भागात का नको? कारण तुमच्या रस्त्याचे पैसे वसूल झालेले आहे. मग ठेकेदार तुम्ही कशासाठी नेमताय? केंद्राच्या माध्यमातून नेमताय. गरज आहे का? नाही आहे. मग हा पैसा कुठे जातोय साहेब? मग केंद्राच्या माध्यमातून कोण खाते का? महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून याच्या मागे कोण पडद्यामागून करतंय का? ही सगळी कारस्थानं साहेब ज्यावेळी तुम्ही त्या क्षेत्रात पडाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ह्या टोलमध्ये झोल कसा आहे हे माहिती होईल. आणि हे काढण्यासाठी अजूनही आज जरी टोल बंद झाला नाही, आदरणीय शरददादांना मी विनंती केली की दादा, जसा डुंबरवाडीचा टोल नाका तुम्हाला बंद हवाय तसा चाळकवाडीचा टोल नाका सुद्धा आम्हाला बंद हवाय का? हे दोन्ही टोल नाके अवैधरित्या बसवलेले आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून 60 किलोमीटर अंतरात 55 किलोमीटरमध्ये आहेत आणि यांची टोल वसुली झालेली आहे. आम्हाला जुन्नर तालुक्याला टोल मुक्त जुन्नर तालुका हवा आहे. टोल मुक्त जुन्नर तालुका हवा आहे. नाही, मला सांगा, तुम्ही तर शरददादांचं तोंड भरून कौतुक करताय, त्यांचं काम चांगले, तुम्हाला आवडलं. त्यांनी ज्यावेळेस डुंबरवाडीला जे दुपारी आल्यानंतर जो इश्यू केला किंवा टोल नाका बंद झाला पाहिजे, ह्या रस्त्यावर खूप अपघात होत आहेत, रस्त्याचं काम पूर्ण नाही, आजच्या आज टोल बंद झाला पाहिजे, नंतर 2 दिवस वाढवून दिले, नंतर 25 तारीख दिली, आज बंद होईल माहीत नाही. ही धरसोड वृत्ती नेमकी काय दर्शवते? लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? वाणी साहेब, तुम्ही विचारायला प्रश्न बरोबर आहे. दादाही मागच्या 5 वर्षाच्या कालखंडात जुन्नर तालुक्यात होते माझे लोकप्रतिनिधी. दादांच्या लक्षात आलेलं आहे की काय केल्याने काय होतंय. जर केंद्रातनं 620 कोटी सदर रस्त्याला कॉन्क्रिटीकरणाला मंजूर झाले, मग रस्ता रुंदीकरण का झाला नाही? रस्ता ॲज इट इज होतोय. आदरणीय माजी खासदार कपिल पाटील यांच्या माध्यमातून त्याच्या ठेकेदाराला हे काम दिलं गेलं. केंद्रातील एक मंत्री त्याचं सिमेंट ऑल ओव्हर इंडियामध्ये पुरवलं जाते, हे सगळ्यांना ज्ञात आहे वाणी साहेब. पण बोलणार कोण?
आदरणीय कोल्हे साहेबांना सुद्धा माहीत आहे की वस्तुस्थिती काय आहे, केंद्रात काय चाललंय. त्यांचा आवाज केंद्रात सुद्धा त्यांचा आवाज दाबला जातोय, कारण ते अपक्ष विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांना कोणी बोलायला संधी देत नाही किंवा त्यांचे आलेले प्रश्न मांडायला त्यांना तिथे अवघड जाते. साहेब, या सगळ्या माध्यमातून मी कोल्हे साहेबांना विनंती करेल की कोल्हे साहेब, डुंबरवाडी टोल नाका आणि चाळकवाडी टोल नाका दोन्ही टोल नाके बंद झाले पाहिजेत. नितीनजी गडकरी साहेबांना मी मागील वर्षी पत्रव्यवहार केला आहे आणि कोल्हे साहेबांना सुद्धा मी आता ईमेल केलेला आहे की त्या दोघांमधलं अंतर 60 किलोमीटर आहे, हे 55 किलोमीटर अंतराच्या आतमध्ये आहेत. तर आम्हाला दोन्ही टोल नाके, जुन्नर तालुका नको, जुन्नर तालुका टोल मुक्त झाला पाहिजे. आता मला एक सांगा, शरददादांनी 2-3 वेळा टोल नाका बंद करण्याचा इशारा दिला. म्हणजे अगोदर एकदा, नंतर म्हणाले मंगळवारी, नंतर म्हणाले 25. आता 25ला टोल नाका बंद होईल का किंवा बंद होईल का नाही, 25 तारीख सोडून द्या, पुढे मागे होऊ शकतं समजा. वाणी साहेब, आदरणीय आमदार शरददादा सोनवणे यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. केंद्रामधून आता काय मेसेज येतोय, काय संदेश येतोय की टोल आज संध्याकाळी बंद होईल की उद्या होईल. जर झाला नाही आणि दादांनी जर ठरवलं की टोल बंद करायचा, पण दादांना मी एक विनंती करतो की दादा, नुसतं डुंबरवाडी टोल नाका नाही तर आपल्याला चाळकवाडी टोल नाका सुद्धा बंद करायचा आहे, कारण तो शासनाच्या नियमात बसलेला नाही. म्हणून जर आपण डुंबरवाडी टोल नाका बंद करत असाल तर चाळकवाडी टोल नाका सुद्धा त्याच दिवशी दोन्ही टोल नाके जुन्नर तालुक्याला टोल मुक्त झाले पाहिजे. आपण जेव्हा आंदोलन करतो एखाद्या विषयावर की आपल्याला हा टोल नाका आज बंद करायचा आहेच, मग पत्रव्यवहार करून कोण अशी परवानगी देईल का की टोल नाका बंद करतो म्हणून? वाणी साहेब, जर दादांनी ठरवलं दोन्ही टोल नाके बंद करायचे तर दादा करू शकतात, पण दादांनी ठरवलं पाहिजे. आता काय टोलवा टोलवी चालू आहे का मग? आता आम्ही कसं म्हणू झालं वाणी साहेब? लोकांनी काय समजायचं? लोकांना काय समजायचं ते? लोकांमध्ये तुम्ही आम्ही पण आहोत की? हो, आहोत ना, आहे ना. आपण सुद्धा ना वेटन वॉच करू, 2 दिवस अजून वाट बघू, त्याच्यानंतर आपण ठरवू ना काय करायचंय, मग त्यावेळी आम्ही रस्ते उतरू. पण आम्हाला दोन्ही टोल नाके, डुंबरवाडी टोल नाका आणि चाळकवाडी टोल नाका, हे दोन्ही टोल नाके बंद झाले पाहिजे. आता डुंबराचा जो टोल नाका आहे तिथल्या स्टाफचं म्हणणं असतं की बाबा टोल नाका जर बंद झाला तर आमच्या पगाराचं काय. तोही मुद्दा त्यांचा काही चुकीचा आहे असं आपण म्हणणारच नाही. शेवटी त्यांना पोटपाणी आहे. त्या टोल नाक्यावर नेहमी भांडणं होत आहेत. शेतकऱ्याची गाडी आली की आरेरावी होते, कदाचित ड्रायव्हरचंही चुकत असेल, कदाचित स्टाफचंही चुकत असेल. समन्वयाने तालुक्यातलीच लोक ये जा करत असतात. अशी आरेरावी करणं कितपत योग्य, म्हणजे तिथं काम करणाऱ्या मुलांना आणि चालवणाऱ्या वाहन चालकांना तुम्ही समाजसेवक म्हणून काय आवाहन कराल? माने साहेब, मागील 1 वर्षापासून टोल नाक्यावर झालेली भांडणं, त्यामध्ये मी त्यांचं सामंजस्य मिळून जुळून आलं की बाबांनो, आपलीच माणसं आहेत, आपलेच शेतकरी आहेत, तुम्ही त्यांना अरेरावी करू नका. काय अडलं असेल तर तुम्ही प्रेमाने विचार करा, प्रेमाने त्यांच्याजवळ जा आणि प्रेमाने बोला. प्रेमाने बोललं तर जग जिंकता येते. तुम्ही त्यांना आरेतुरीची भाषा वापरू नका. हे झाल्यानंतर मधल्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारची डुंबरवाडीला टोल नाक्याला तक्रार आली नाही. जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके तुमचे मित्र होतेत का आहेत? साहेब, मित्र नव्हते आणि मित्रही नाहीत, पण एक क्वालिफाईड सिव्हिल इंजिनियर आणि सर्वसामान्य माणसांचा न्याय देणारा, तळागाळातील माणसाला न्याय हक्कासाठी भांडणारा आणि आज जनतेसाठी, जुन्नर तालुक्यासाठी त्यांनी करोडो रुपयाचा निधी आणून तालुक्याचं नंदनवन केलं. साहेब, त्या माध्यमातून मी त्यांच्या कामावर प्रभावित झालो आणि मी विधानसभेला त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. साहेब, मग आता संपर्कात आहेत की आउट ऑफ रेंज तुम्ही? कालही मी त्यांना भेटलो. कालही जुन्नर तालुक्यातल्या काही प्रश्नावरती आम्ही चर्चा केली, त्या संदर्भात बोललो. काही म्हणजे विग्नरचा विषय आला असेल? नाही, विघ्नारच्या विषयी मी त्यांना बोललो. परंतु मी म्हटलं साहेब की मी विधानसभेला कारखान्याच्या संदर्भात भरपूर बोललो साहेब, पण एकही शेतकरी माझ्यापर्यंत या ट्रॅक्टरचं किंवा ट्रकचं वजन करा म्हणून आला नाही.
मग साहेब मी भांडायचं कोणासाठी? ही अशी काही पळवाट नाही ना पाहुण्याला झाकायचं. नाही नाही नाही, बिलकुल नाही वाणी साहेब, बिलकुल नाही. कारण जर चला आपण पुढे चर्चा नेऊ. बेनके साहेब काय म्हणाले? बेनके साहेबांनी जनरली विषय घेतले, तालुक्यात काय चाललंय, काय अडचणी आहेत, कुठे काय करायचंय, आमचं ग्रामीण रुग्णालयाचं ओतूरच्या ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन करायचंय, त्या संदर्भात चर्चा केली. साहेब म्हणले अजितदादांची आपण भेट घेऊन त्या संदर्भात ग्रामीण रुग्णालय निवडणुकीबद्दल काय म्हणाले? त्यांनी एक मेळावा घेतला होता आणि विग्नरची निवडणूक आपण लढणारच अशी त्यांनी घोषणा पण केली होती. हो. त्या विषयावर काही चर्चा झाली? हा, त्या विषयावर काही चर्चा झाली नाही. पण सध्या ते शांत आहेत आणि सगळ्यांचं ते अपडेट घेतात तालुक्यात. कोणाला पाठिंबा देतील? साहेब आता तरी मी सांगू शकत नाही, पण अपडेट घेतात. कोणाला पाठिंबा द्यायला पाहिजे ते ठरवतील साहेब, कारण आपला ते एक सल्ला. हुशार आहेत आणि ते हुशार मग आपण कुठं अडा नाही. आपण आहोत आपण आणि- चर्चा करतो ना आणि बाबा, ते- अतुल शेठ बेनके यांचं कशात हित आहे? 2014 ते 19 ते आमदार झाले, ज्यावेळेस ते 19 ते 24 आमदार झाले, त्यावेळेस उमेदवारी अर्ज दाखल करताना शेरकरांच्या घरी गेले, शेरकरांच्या आईने त्यांना औक्षण केलं. हा अतुल बेनके आमदार नाही तर सत्यशील शेरकर आमदार, असं मी 5 वर्षात काम करेल, केलंही पण. विग्नरच्या मागच्या निवडणुकीत बेनके साहेबांनी शेरकरांना मदत पण केली. मग आता बेनके साहेबांनी काय करावं तुम्हाला एक पोक्त म्हणून काय वाटतं? कैलासवासी आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांनी सुद्धा निवृत्ती बाबांना पहिल्यापासून मदत केली आणि त्याचप्रमाणे आजही आदरणीय अतुल शेठ बेनके सुद्धा त्यांना मागच्या दोन्ही इलेक्शनला मदत केली. आता 2025ला काय पवित्रा घेतील ते आज आपण सांगू शकत नाही. सल्ला सजेशन पण काय करावं? पण त्यांचं हित कशात आहे? ते पॉझिटिव्हच असणार साहेब. ते विरोधकांच्या बाजूनी का शेरकरांच्या बाजूने? नाही नाही, आता ते मी लगेच तुम्हाला सांगू शकत नाही, पण ते पॉझिटिव्ह असणार की पॉझिटिव्ह म्हणजे कोणाच्या बाजूनी? ॲग्रोवनचा सर्वे झाला साहेब. जुन्नर तालुक्यात 75% ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या बाजूने सहमती दर्शवली. सत्ताधारी मॅनेजमेंटच्या कामावर समाधान. कामावर समाधानी आहे. त्याप्रमाणे अतुल शेठ बेनके हुशार आहेत, अभ्यासू आहेत आणि ते कोणावर कधीही चुकीचा आरोप करत नाहीत, चुकीचं बोलत नाहीत, खऱ्याला खरं म्हणतात आणि खोट्याला खोटं म्हणणार आहे. थंडपणे डोकं लावून काम अतुल करतात. बेनके आहेत साहेब. अतुलजी बेनके साहेबांबद्दल बोलायचं अर्थ भरपूर आहे साहेब, पण ते योग्य भरपूर म्हणजे चांगलं काही वाईट? चांगलं 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 आणि योग्य वेळी ते योग्य निर्णय घेतील असं मला वाटतं. शेतकरी संघटना सुद्धा आता विग्नरची निवडणुकीची तयारी करते. शेरकर विरुद्ध ही सगळी मंडळी, काही चित्र कसं पाहायला मिळेल? वाणी साहेब, विधानसभेला मी जो आगपाखड केली आणि कारखाना निकाल लागला सुरू झाला, मी तुम्हाला तेच सांगतोय की एक तरी शेतकरी आला का माझ्याकडे, माझ्या ऊसाच्या गाडीचं, ट्रकचं, ट्रॅक्टरचं प्रायव्हेट काट्यावर वजन करा, एकही आला नाही. तीच अवस्था पुढे शेतकरी संघटनेची राहील साहेब. जर शेतकरी आपल्या जवळ येत नाही, त्याचं दुःख सांगत नाही, तर आपण कितीही आरडाओरडा केला तर त्याचा काही उपयोग वाणीसाहेब होणार नाही. तुमच्या उत्तर परिसरामध्ये अतुल बेनके आमदार असताना किती विकासाची कामं मार्गी लागली? साहेब, माझ्या अंदाजाने 75 ते 80% विकास गंगा आणली आणि त्या माध्यमातून, ग्रामपंचायतच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि आमदार फंड 80% कामं पूर्ववत झाली साहेब. कामाची गुणवत्ता 1 नंबर कामं झालीत आणि अजून राहिलेली कामं ती सुद्धा चालू आहेत. आता पानसरवाडी जो रोड आहे त्या रस्त्याच्या लोकांची खूप तक्रार आहे. हो साहेब, आपल्याला तो रस्ता नक्की कोणाच्या माध्यमातून झालाय? तो केंद्र शासनाच्या ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आहे. फंड आणण्यासाठी प्रयत्न कोणी केला? आमदारांनी केला आणि खासदारांनी केला, दोघांनी केलाय. पण त्या माध्यमातून मी तुमच्याशी रस्त्यावर बोलेल, इथे नाही बोलणार. कारण रस्त्याची अवस्था जर पाहिली, 4 कोटीचा फंड टाकलाय साहेब आणि शेवाळ यांचं काम 9व्या महिन्यात त्यांनी पूर्ण काम करायचं होतं, ते काम पूर्ण झालेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, ग्रामस्थ बाहेर पानसरवाडीचे उभे आहेत, आपण त्यांना घेऊन मला एक शेवटचा प्रश्न, उद्या शेतकरी जर असं म्हणाले की तुम्ही आमचं नेतृत्व करा, सत्यशील शेरकर म्हणाले आम्हाला सपोर्ट करा, तर चॉईस कोणाला, शेतकरी की सत्यशील शेरकर? ऊस उत्पादक शेतकरी म्हणाला की तुम्ही तानाजी तांबे आमच्या बाजूने तुम्ही काम करा, तर मी त्यांच्या सोबत राहील. आणि उद्या ऊस उत्पादक शेतकरी म्हटले की तानाजी तांबे तुम्ही आम्हाला मिळून कारखान्याच्या बाजूने काम करू, तर ती भूमिका माझी राहील.
दोघांनाही खुश. दोघांबरोबर काम करेल ना साहेब मी. जर ऊस उत्पादक शेतकरी म्हणाला की आपण जाऊन कारखान्यासोबत काम करू, न्याय हवाय ना साहेब. तर समोरचे लोक म्हणाले तानाजी तांबे तुम्ही आमच्या सोबत राहा, सत्यशील शेरकरांबरोबर जाऊ नका, तर तानाजी तांबेंची भूमिका काय राहील? ऊस उत्पादक शेतकरी, प्रश्नच नाही. ऊस उत्पादक शेतकरी म्हणाला की तुम्ही आमच्या सोबत राहा, मी त्यांच्या सोबत राहील. शेरकरांच्या विरोधात प्रचार करणार? प्रचार नाही साहेब, मी सांगितलं ना, विधानसभेला जे केलं ते कारखान्याला नाही करणार. का करणार नाही? की विधानसभेला करून आउटपुट काय आहे साहेब? म्हणजे समोरच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देणार, पाठिंबा देईल ना मी. त्यांचा विश्वासघात करणार. विश्वासघात नाही करणार साहेब. का ते इलेक्शन कारखान्यासोबत राहणार. ऊस उत्पादक शेतकरी नाही नाही, मुद्दा समजून घ्या. विघ्नर कारखान्याचं समजा पॅनल लागलं, एक सत्ताधारी मंडळींचं आणि एक विरोधी मंडळीचं. विरोधी मंडळी जर म्हणाले की तानाजी तांबे तुम्ही एक कॅलिबर आहात, तुमच्याकडे खूप अभ्यास आहे, तुमच्या नेतृत्वाखाली आपल्याला विघ्नरची निवडणूक लढायची, आणि शेरकरही म्हणाले की मामा तुम्ही आमच्या सोबत राहा, तर काय भाच्याला निवडणार का समोरच्या पार्टीला? साहेब, विधानसभेला जे घडलं ते मला परत घडवायचं नाही, म्हणून मी एक तर शांत बसेल. कारण शांत बसल्यात अग्रवंत सर्वे झालाय की 75% ऊस उत्पादक शेतकरी म्हणतात कारखाना चांगला चाललाय, कारखान्यात अडचण नाही. मग आपण अडचण निर्माण करायची का? मी तुम्हाला उशिरा कळलं असंही म्हणा साहेब. उशिरा कळलं असं नका म्हणू. कारण जर माझ्यापर्यंत मी जर समोरच्यावर आरोप केलेत, तर त्याची शहनिशा करण्यासाठी जर ऊस उत्पादक शेतकरी माझ्यापर्यंत येत नसतील, तर साहेब मी कोणाकडे जायचं? ते जर आले असते, त्या काठ्यावर गाड्या नेल्या असत्या, वजन केलं असतं, कारखान्यात वजन केलं असतं, त्यातला डिफरन्स दिसला असता, तर म्हटलं असतं तुम्ही कारखान्यात सभासद आहे, सभासद आहे, ऊस उत्पादक आहे. समजा फॉर्म भरायची वेळ आली तर तानाजी तांबे व्हॅलिड आहे का? व्हॅलिड नाही. माझा 3 वर्ष कंटिन्यू ऊस गेला नाही. म्हणजे मतदान करू शकता, फॉर्म नाही भरू शकता. मतदानाचा अधिकार आहे, मतदान करू शकतो साहेब. आपल्या सोबत होते सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे. सरळ स्वच्छ रोखठोक भूमिका लोकांना वाटणं साहजिक आहे, कारण आपण जेव्हा म्हणतो ना धूर निघतो त्याच्या खाली आग आहे. विधानसभेला अतुल बेनके यांचं काम केलं, शेरकरांवर टीका केली. आता शेतकरी सहकार्य करत नाही म्हणून मी शेरकरांच्या सोबत आहे असं ते सांगतायत. बहुतांशी ऊस उत्पादक सभासदांचा शेरकरांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. मी केलेले आरोप, त्या आरोपाशी मी आजही ठाम आहे. परंतु हे करायचं कोणासाठी? ज्यांच्यासाठी मी बोलतोय तीच लोक जर काही बोलत नसतील तर आपण गप्प राहिलेलं बरं. समोरच्या मंडळींना निर्णय काय घ्यायचा आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु मी तानाजी तांबे, माझा भाचा सत्यशील शेरकर यांच्यासोबत जरी राहणार असलो तर याचा अर्थ मी त्यांची फार टिमकी वाजवेल असं नाही. पण बाबा कशाला उद्योग करायचा? ज्यांच्यासाठी भांडायचं जर ते साथ देत नसतील तर ज्याचं त्याला लक लाभो. तानाजी तांबे यांची बातमी करताना अनेक लोक टीका टिप्पणी कारखान्याच्या बाजूने बोलले तर कारखान्याचे लोक तानाजी तांबे यांची वाहवा करणार. विधानसभेला त्यांनी शेरकरांच्या विरुद्ध काम केलं, ती लोक टीका करणार. शेवटी ही लोकशाही आहे, लोकांमध्ये चांगलं वाईट बोलताना टीका टिप्पणी करत असतात. तानाजी तांबे यांचं काम प्रथमदर्शनी निश्चित चांगलं आहे, रोखठोकपणे बोलतात, पदरमोड करतायत. अतुल बेनके यांचं विधानसभेला काम केलं, कुठल्याही प्रकारचं आर्थिक लाभ न घेता त्यांचं काम केलंय. आणि आता सुद्धा विघ्नरच्या निवडणुकीमध्ये सत्यशील शेरकर यांच्या सोबत राहणार. कुठलाही स्वार्थ, कुठलंही वजन ठेवून किंवा बंद दाराआड कुठलीही चर्चा झालेली नाही असं तानाजी तांबे म्हणतात. शेतकरी बंधूंनो, विघ्नरची निवडणूक पुढ्यात आहे. कारखान्याचा कारभार कसा आहे, सत्यशील शेरकर अध्यक्ष म्हणून त्यांनी कारभार कसा केलेला आहे हे तुम्हाला ज्ञात आहे. समोरची मंडळी ज्या पद्धतीनं आता रणनीती आखतायत, कोणाच्या बाजूने उभं राहायचं, कोणाच्या पारड्यात वजन टाकायचं तुम्ही ठरवा. तांबे साहेब, आपण विघ्नर टाइम्सशी मनमोकळे बोललात, रोखठोक मुद्दे मांडले, जे खरं ते खरं स्पष्ट मत मांडले. तुम्हाला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.